त्याला आता तिच्याशी बोलावं वाटत होतं. आता घड्यात 8 वाजत होते. ती एव्हाना घरी पोहोचली असेल, ती कामात असेल, ती बोलेल का आता यावेळी असा काही विचार न करता त्याने लगेचच तिला कॉल लावला. रिंग जात होती. एक क्षणाला त्याची प्रतीक्षा संपली. पलीकडून फोन कॉल उचलला गेला. हॅलो. समोरून तिचा आवाज आला आणि आता कुठं अर्जुनला बरं वाटलं. थोडं बोलू शकतो का? आय नो मी चुकीच्या वेळी कॉल केलाय. कदाचित तू बिझी असशील, काहीतरी काम चालू असेल तुझं. पण एक 5 मिनिट बोलशील का प्लीज? आपण ऐकत आहात अध्यायम या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतीये. अध्यायम भाग 56. खूप अवघड असणार होतं अर्जुनसाठी आणि आता हे सगळं सहन करण्याशिवाय पर्यायही नव्हता. त्याने केबिनमध्ये येत न राहून पुन्हा तिला मेसेज टाईप करायला घेतला. कालसाठी आय एम रिअली सॉरी अक्षया, प्लीज माफ कर. त्याने टाईप करून पुन्हा सगळा मेसेज डिलीट केला. खूप छान दिसतेस आज, असं टाईप करून पुन्हा डिलीट केला. तिने पाहून रिप्लाय नाही केला तर काय उपयोग, मनाशीच म्हणत त्याने पुन्हा फोन साईडला ठेवून टाकला. रिप्लाय करो अथवा ना करो, मी तिला मेसेज करत राहणार. आय एम सॉरी. पुन्हा एकदा मेसेज टाईप करून त्याने तिला अखेर पाठवलाच आणि मोबाईल साईडला ठेवून टाकला. न पुढच्या क्षणाला पुन्हा मोबाईल हातात घेतला आणि तिनं तो मेसेज सीन केलाय का हे पाहिलं तर सीन तर लगेच दिसत होता मेसेज, पण तिचा रिप्लाय आताही नव्हता. जाऊ दे, ॲटलिस्ट पाहिलं तर ना तिने. तिला कळेल तरी मी दिलगीर आहे, तो स्वतःच्या मनाला समजावत म्हणाला. इकडं अक्षया तिचं काम करत होती. तिला आलेला मेसेज अर्थात तिनं पाहिला होता आणि आता कसा तिला तो कालपासून मेसेज करतोय हे पाहून तिच्या गालात स्मित आली. अब आ गया ऊंट पहाड के नीचे. आता कळतंय मिस्टर अर्जुन, एखाद्याला इग्नोर केल्यावर काय वाटतं. आता बसा करत मेसेज, मी रिप्लाय करत नसते, ती स्वतःलाच म्हणत होती. एवढ्यात तिचा लँडलाईन वाजला. तो तिनं उचलला. अक्षया हियर. मिस अक्षया, जरा केबिनमध्ये याल? सर, माझी खूप महत्त्वाची ॲड बनवायची चालली आहे. काही महत्त्वाचं आहे का? हो, आत्तापर्यंत गेलेल्या सगळ्या ॲड्स आणि त्याचा परफॉर्मन्स पाहायचा आहे मला. ओके, मग मी तुम्हाला मेलवरती लॉग इन आय डी आणि पासवर्ड पाठवते, तुम्ही चेक करू शकताय, म्हणून तिनं फोन सरळ ठेवून दिला. आय नो, मला केबिनमध्ये बोलवायचा बहाणा चाललाय, पण मी सुद्धा अक्षया आहे. अक्षया, मी आता तुमच्या बोलावण्यानेही येत नसते. तिनं खरंच कंपनीच्या ऑफिशियल साईटचा इंस्टाग्राम आय डी पासवर्ड त्यांना मोबाईलवर नाही तर मुद्दामहून मेलवर पाठवला आणि ती तिथंच बसून तिचं काम करत राहिली. दिवसभर अशीच वागत होती ती त्याच्याशी. पण जसजसा वेळ जात होता तिलाही असं वागणं त्रासदायक होऊ लागलेलं. सायंकाळी तर पार्टी होती, त्यामुळे ऑफिसमध्ये सगळं जल्लोषाचंच वातावरण होतं. आता सगळेच एकत्र जमू लागले होते. सायंकाळचे 6 वाजले तशी पार्टी सुरू झाली होती आणि सगळे इतर कर्मचारी गप्पा मारत हसत खेळत कोल्ड्रिंक्स आणि स्नॅक्सचा आस्वाद घेऊ लागले होते. तिथलं वातावरण एकदम उत्साही झालं होतं. अर्जुन ही काहीच वेळात त्या सर्वांना जॉईन झाला, पण त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच तणाव होता. अक्षय मात्र समीर सोबत हसून बोलत होती. जणू अर्जुनच्या नसण्याचा तिला काहीच फरक पडत नव्हता. ती एन्जॉय करत होती आज समीरची कंपनी. हे दिसत होतं का ती तसं दाखवत होती ते तिलाच ठाऊक. इतर सगळा स्टाफ ही एन्जॉय करताना दिसत होता. कधीतरी स्टाफमधल्या एम्प्लॉईजनी त्याच्याकडे पाहिलं की त्यांना हसून अभिवादन देत होता, पण अर्जुनला आता त्या गर्दीतही एकटं वाटू लागलेलं. तिचं हसणं, समीर सोबत असणं आणि इतर लोकांशी सहज संवाद साधणं त्याला प्रत्येक वेळी हर्ट करून जात होतं. ती मात्र त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत होती आणि तिला तसं पाहून त्याच्या मनात येत होतं, तिला कळत नाहीये का की मला त्रास होतोय.
मला हर्ट होत असेल तिचं हे वागणं, असं का वागते ती, आणि आता किती वेळा सॉरी म्हणायचं म्हणजे ती माफ करेल मला. तिला कळायला तिला माहीतच नाहीये ना तू काय विचार करतोयस तिच्याबद्दल. चूक तुझीच आहे अर्जुन. आधी तिला काल हातात हात घेऊन बोललास म्हणजे तुला खरंच तिच्याबद्दल काहीतरी वाटतंय असं दाखवून दिलंस, आणि मग तिला इग्नोर करायला सुरुवात केलीस. आणि एवढं होऊनही ती काल स्वतःहून तुझ्याशी केबिनमध्ये बोलायला आली तर बोललाच नाहीस. काय करेल मग ती? त्याच्या मनात खूप विचार एका पाठोपाठ येत होते. ती आता कधीच माफ करणार नाही का, असे विचारही त्याला प्रचंड सतावून जात होते. सगळ्यांसोबत पार्टी एन्जॉय करत असताना ती एकदाही त्याच्याकडे पाहत नव्हती, जणू काही तो तिथं नव्हताच. अर्जुनला आता हेवी वाटत होतं. तिथं थांबावं असं काही त्याला वाटत नव्हतं. अर्जुन झटक्यात उठला. त्याच्या मनात अजून एक विचार आला, कदाचित मला तिला थोडा वेळ द्यावा लागेल. कसं जमवणार आहे मी हे मला माहीत नाही, पण जमवावं तर लागेल. तो एकदम उठून समीरकडे आला. म्हणजे अगदी तिच्या समोर होता आता तो, पण तरीही तो समोर येताच तिनं बाजूला एन्जॉय करणाऱ्या स्टाफकडे नजर वळवली. समीर मी निघतोय, यू एन्जॉय. सर निघालात तुम्ही का? अहो थांबा ना. नाही तुम्ही एन्जॉय करा, मी निघतो. मला तो आता खरंच तिथून बाहेर पडला, कारण त्याला आता तिथं थांबवलंच नसतं. तो सरळ खाली पार्किंगमध्ये आला. ड्रायव्हिंग सीटवर बसत त्याने पुन्हा मोबाईल काढला आणि अक्षयाला पुन्हा मेसेज केला. अक्षया मी चुकलो, आय एम सॉरी. माझ्या वागण्याचं माझ्याकडे काहीच स्पष्टीकरण नाही आहे. मी बस गोंधळलो होतो का ते सांगेन कधीतरी, पण मला तुझी मैत्री हरवायची नाही आहे. मी मिस करतोय ते आपलं बोलणं. प्लीज फॉरगिव्ह मी, प्लीज. त्याने शेवटचा हृदयस्पर्शी मेसेज तिला केला आणि सरळ कार स्टार्ट केली आणि रस्ता दिसेल तिकडं फक्त निघाला. स्नेहासोबत भांडण झाल्यावरही तर तो असाच निघून जायचा. आजही तसाच निघाला होता. रस्ता नेईल तिकडे. त्यालाही माहीत नव्हतं तो कुठं जाणार आहे. अक्षयाने त्यातूनही आता आलेला त्याचा मेसेज पाहिला आणि तिला खरंच वाईट वाटलं. खरं तर तो पार्टी सोडून असा निघून गेला, तिलाही वाईट वाटलं. ती आता त्याचाच विचार करू लागलेली. मला तुझी मैत्री हरवायची नाहीये. मैत्री हा शब्द त्यावेळी तिला उगाचच सल्ला. त्याचं कारण तिला कळत होतं, पण काही गोष्टींवर आपला बस नसतो हे तिला माहिती होतं. बापरे, आता कुठं गेले असतील सर? मी खूप वाईट वागले का? पण चूक तर त्यांचीही होतीच. नकळत आता तिला त्याचीच काळजी वाटू लागलेली आणि आता तिलाही ती पार्टी बोर वाटू लागलेली. अक्षू चल ना, स्नॅक्स घेणार आहेस? एवढ्यात समीरने तिला विचारलं. नाही नको. समीर आय एम नॉट फिलिंग वेल. मी जाऊ का आज जरा लवकर? ती बारीक तोंड करून म्हणाली. काय झालं अचानक? छान पार्टी एन्जॉय करत होतीस, मग आता असं का? त्याने तिच्या कपाळाला हात लावून विचारलं. ॲक्च्युली मला सकाळपासूनच बरं वाटत नाही आहे आणि आताही खूप थकल्यासारखं वाटतंय. आर यू ओके? मी येऊ का सोडायला? अरे यार, पण सर नाही तिथं, तर मला थांबावंच लागेल. समीर इट्स ओके, मी जाईन. नीट जाशील ना? चल बाय. म्हणून तिनं स्मित करत त्याला डोळे मिचकावले आणि ती तिच्या डेस्कवर आली. आणि आता तिला उगाचच अस्वस्थ वाटायला लागलं. तिनं पुन्हा अर्जुनचा मेसेज उघडला आणि त्याला रिप्लाय केला. इट्स ओके, यू टेक केअर. माझा राग गेलाय. आणि तिनं मोबाईलची व्हॉट्सअप विंडो बंद केली आणि मोबाईल पर्समध्ये टाकून ती पर्स घेऊन तिथून ऑफिसच्या बाहेर पडली. खरं तर अर्जुनसोबत असं वागताना तिला काही आनंद होत नव्हता. एरवी एवढा कोणाचा विचार ती करत नसायची, पण आज काहीतरी वेगळंच होत होतं तिला. अर्जुन सोबत काय नातं जडलं होतं काय माहीत. त्याला हर्ट करतानाही तिला त्रास होत होता. चेहऱ्यावर आनंदित असल्याचा बुरखा तिनं सकाळपासून पांघरलेला, पण आतून तिला काय वाटत होतं हे फक्त तिलाच माहीत होतं.
एक बाजूला समीरचं केअर करणं, त्याच्यासोबत होणार असणारी एंगेजमेंट, आणि एक बाजूला अर्जुनसाठी निर्माण होणाऱ्या भावना. तिच्यासाठी हे फार कठीण असणार होतं. एक बाजूला बाबा दिसत होते आणि एक बाजूला एकटा पडलेला अर्जुन. एक बाजूला कर्तव्य होतं आणि एक बाजूला प्रेम. हे काय होऊ लागलंय मला? मला का फील होत आहेत भावना त्यांच्याबद्दल? का त्रास होतोय त्यांना त्रासात पाहून? कसं करणार आहे मी आता? त्याच द्वंद्वात ती आता स्कूटीवर येऊन बसलेली. तिनं हेल्मेट चढवलं आणि स्कूटी घराच्या दिशेने घेतली. अर्जुनने पुन्हा काही फोन बघितला नव्हता. ती आताही रिप्लाय करणार नाही असाच विचार करत तो बस कार चालवत होता. दूर एका ठिकाणी जिथं शहर संपलेलं आणि बाजूला दिसेल तिथपर्यंत फक्त रात्रीचा काळोख दिसत होता, अशा ठिकाणी येत त्याने त्याची कार थांबवली आणि कारमधून उतरून तो कारचं डोर लावून बाहेर आला. कितीतरी वेळ त्या काळोखात कारला टेकून उभा होता. बस एकटं राहावं वाटत होतं, पण मनात अक्षयाचं खुश असणं, समीर सोबत हसून राहणं आणि त्याला तिचं इग्नोर करणं हेच त्रास देत होतं. 15-20 मिनिटं तो तसाच उभा होता. एवढ्यात त्याचा फोन वाजू लागला. कोणा क्लायंटचा आहे म्हणताना त्याने तो उचलला. त्याच्याशी नॉर्मली बोलून त्याने तो ठेवून दिला आणि फोन खिशात ठेवणार एवढ्यात अक्षयाच्या मेसेजचा फ्लॅश त्याला मोबाईलवर दिसला. तिचा रिप्लाय पाहून त्याने पटकन व्हॉट्सअप ओपन केलं आणि तिचा रिप्लाय पाहून त्याने डोळेच मिटले. त्याला आता तिच्याशी बोलावं वाटत होतं. आत्ता घड्यात 8 वाजत होते. ती एव्हाना घरी पोहोचली असेल, ती कामात असेल, ती बोलेल का आता यावेळी असा काहीही विचार न करता त्याने लगेचच तिला कॉल लावला. रिंग जात होती आणि तिला फोन उचलायला वेळ लागत होता आणि एक क्षणाला त्याची प्रतीक्षा संपली. पलीकडून फोन कॉल उचलला गेला. हॅलो. समोरून तिचा आवाज आला आणि अर्जुनला आता कुठं बरं वाटलं. थोडं बोलू शकतो? आय नो मी चुकीच्या वेळी कॉल केलाय. कदाचित तू बिझी असशील, काहीतरी काम चालू असेल तुझं, पण 5 मिनिट बोलशील प्लीज? त्याच्या मनात चाललेला गोंधळ त्याच्या बोलण्यातून सुद्धा स्पष्ट दिसत होता. बोला, मी ऐकते. सॉरी अक्षया, खूप काही बोलायचं होतं पण त्याला पुढं बोलताच आलं नाही. त्यानंतर मात्र समोरून त्याचा आवाजच येत नव्हता. हॅलो. हॅलो सर. हॅलो, आर यू ओके? ती विचारत होती पण पुढून काहीच रिस्पॉन्स नाही. समोरून काहीच आवाज येत नाही म्हणताना तिनं पुन्हा एकदा फोन चेक करून पाहिला, पण फोन कॉल अजूनही चालू होता. शेवटी ती त्याच्या बोलण्याची वाट पाहू लागली. आजचा भाग इथंच संपलेला आहे. अक्षयाने अखेर अर्जुनला माफ केलं. अर्जुनला आता तिच्याशी काय बोलायचं असेल, बघूया काय होतंय पुढील भागामध्ये. त्यासाठी ऐकत राहा अध्यायम. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.